बदलापूरमधील घोरपडे कुटुंबियांच्या वतीने आयोजित केलेल्या महाशिवरात्री उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। महाशिवरात्री निमित्त सामुदायिक हरिपाठ, दीपोत्सव, अभंगवाणी, कीर्तन, शिवशंकराचा विवाह सोहळा, काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। 26 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी असे 2 दिवस हा कार्यक्रम पार पडणार आहे। 26 फेब्रुवारी रोजी धार्मिक कार्यक्रम पार पडले तर 27 फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। दुपारी 12 वाजता काल्याचे कीर्तन संपल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होणार असून दुपारी 3 वाजेपर्यंत महाप्रसाद सुरू असणार आहे। मागील 26 वर्षांपासून कात्रज नाका इथल्या घोरपडे कार्यालयात महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो। यंदाही महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या उत्सवात बदलापूर शहरालगतच्या ग्रामीण भागातील आणि शहरातील भजनी मंडळाने सहभागी होत सामुदायिक हरिपाठाचे पठण केले, तर दीपोत्सव आणि विवाह सोहळा झाल्यानंतर पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली। या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते। गेल्या 26 वर्षापासून आम्ही मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम साजरा करतो, पण आमचे आई आणि बाबा तीर्थस्वरूप शंकररामा घोरपडे तसेच पार्वती शंकर घोरपडे यांनी हा उत्सव सुरू केला आणि आजतागायत हा मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा करतो। ग्रामस्थ मंडळ कात्रप तसेच पंचक्रोशीतील सर्व वारकरी आणि सर्वच लोक या उत्सवामध्ये सामील होतात आणि आनंदाने आम्ही हा उत्सव 3 दिवस साजरा करतो। आता उद्या महाप्रसाद आणि सांगताचा कार्यक्रम होईल। आता पण हरिपाठ मोठ्या प्रमाणावर झाला, तसेच आता कीर्तनाचा कार्यक्रम आहे। उद्या सकाळी काल्याचं कीर्तन होईल आणि महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल। पहिल्या दिवशी आमचा भजनाचा कार्यक्रम झाला। आज सकाळी भजन झालं, आता संध्याकाळी दीपोत्सव होतोय, रात्री कीर्तनाचा कार्यक्रम आहे, उद्या सकाळी काकडा असणार आहे आणि सांगता समारोप म्हणजे आपला प्रसाद महाप्रसाद आहे। म्हणजे आज शिवरात्रीचा आजचा जो लोकांचा उपवास आहे, जे वारकरी संप्रदाय सगळ्यांचा उपवास आहे, ते उद्या इथे भंडाऱ्याला सगळे उपवास सोडणार आहेत एकत्र।